मोहिते साहेब यांच्या हस्ते होणार आहे। सर्व मान्यवर हे उपस्थित राहतील, सर्वांचा सन्मान होईल आणि उद्घाटनाच्या वेळेस साठी खूप मेहनत घेतलेली आहे। त्यामुळे आज त्यासाठी आदरणीय आवरला असेल तर त्यांनी इकडे यायचंय। प्रीती संस्था विनंती आहे, आपण नवनाथ बडे साहेबांचा सत्कार करावा। टाळ्यांच्या गजरामध्ये म्हणजे शिक्षण क्षेत्राला पडलेलं एक गोड स्वप्न आहे। 2017 मध्ये त्यांच्या गॅदरिंगला प्रमुख अतिथी म्हणून जाण्याचं मला भाग्य लाभलं होतं। भारतवाडी हनुमाननगर शाळेमध्ये आदरणीय बोराटे सर, यानंतर सगळ्यात मागे राहणारे आदरणीय प्रशांत कुंभार सर, त्यांचे वडील तालुक्यातील एक आदर्श प्रशासकीय अधिकारी म्हणून अनेक वर्षापासून तालुक्याला परिचित आहेत आणि 15 ऑगस्टला जवळजवळ प्रत्येक हस्ताक्षराचं, प्रत्येक निबंधाचे फोटो काढून घेतले आणि त्यातल्या काही निबंधाबद्दल भाष्यही केलं, काही मुद्दे लिहून घेतले आणि तुम्हाला प्रतिक्रियाही दिली। महाराष्ट्र राज्याच्या मृद व जलसंधारण विभागाचे सचिव IAS अधिकारी, रत्नागिरी आणि संभाजीनगर सारख्या ठिकाणी कलेक्टर म्हणून अत्यंत प्रशासकीय काम आदर्शवत करणारे आणि महाराष्ट्राचे कृषी आयुक्त म्हणून ज्यांनी कार्यकाळ गाजवला, त्यांनी पहिलीच्या मुलांचे, दुसरीच्या मुलांचे, तिसरीच्या मुलांचे बरेचसे निबंधही वाचले। काल 2-4 मुलांचे निबंधही आपण वाचून घेतले। प्रातिनिधिक स्वरूपामध्ये एक निबंध आपण घेणार आहोत, पण त्याच्या अगोदर प्रकाशन होईल। आदरणीय सवनी सरांना विनंती आहे, आपण मोहिते साहेबांच्या हातात द्यावं। सुंदर प्रकाशन समारंभ होईल। एक मिनिट पुढे ना। हस्तलिखित मुलांनी लिहिलेल्या निबंधाचं पुस्तक आहे। लेख संग्रह येतो, आपापल्या भावना त्यांनी व्यक्त केलेल्या आहे। बऱ्याचशा निबंधाचं वाचन काल झालं। प्रथम निबंधाबद्दल सरांनी प्रतिक्रिया व्यक्त केली। साहित्य कशाला म्हणायचं जे वाचल्यानंतर खळकण डोळ्यातून पाणी आणेल किंवा वाचल्यानंतर खुदकन हसू येईल, प्रेरणा देईल, अशा प्रकारच्या साहित्यामध्ये प्रातिनिधिक स्वरूपात 2-3 निबंधांचाही उल्लेख आला आणि त्यापैकी एक नाव आहे सानिका
आडागळे विषय काय आहे? पाचाटाचं जिनं म्हणजे ऊस तोड कामगारांचं जीवन. आणि तिने तो निबंध लिहिला. अतिशय गरीब कुटुंबातील, सामान्य कुटुंबातील मुलगी, पण तिच्या प्रतिभेचा आविष्कार बघून काल चव्हाण साहेबांच्या डोळ्यातून पाणी आलं. आणि म्हणून प्रत्येक निबंध वेगवेगळे आहेत. लिहिला एका मुलाने पणजीवर लिहिला, एका मुलाने कुत्र्यावर लिहिला. कुत्र्याचा निबंध लिहिताना तो म्हटला, मला आतापर्यंत पडलेला हा प्रश्न, कुत्र्याची शेपटी वाकडीच का असते? पण वाकडी असली तर असली असू द्या, पण प्रामाणिकपणा कुत्र्या इतका बाकीच्यांजवळ नाही. विनोद पण आहे, सत्यता पण आहे, वास्तवदर्शी पण आहे, त्यांना पडलेले प्रश्न पण आहेत. तर अशा अनेक प्रकारच्या निबंधापैकी सानिका ऊसतोड कामगारांचं जीवन व्यवस्थित वाचेल. माझे नाव सानिका सुनील आडागळे. इयत्ता 5वी. निबंधाचे नाव पाचाटाचं जिनं अर्थात ऊसतोड कामगारांचे जीवन. आमच्या गावाचे नाव वनव्यवस्थी आहे. आमच्या गावातील बरेच लोक कारखान्याला जातात. माझे आई वडील सुद्धा जातात. मी लहान होते तेव्हा मला माझ्या आजी आजोबांपाशी ठेवायचे. आमच्या शिक्षणासाठी घेतलेली उच्चल व इतर अडीअडचणीसाठी मुकदमांकडून घेतलेले पैसे, ते पैसे फेडण्यासाठी माझे आई वडील भरूनात काबाड कष्ट करतात. रक्ताचे पाणी करतात. तर सगळ्यांनाच हाडाची काढे करावी लागतात. 5 वाजेपर्यंत ऊस तोडतात, मग वाडे बांधतात. ते झाल्यावर महिला व पुरुष मोठमोठ्या मोळ्या बांधतात, मग ट्रॉलीत भरतात. मोळी उचलल्यावर खांद्याला ऊस खरचटतो. ती दुखापत कशी बरी होईल याची वाट पाहत नसतात. कितीही दुखापत होऊ द्या तरी मोळ्याच उचलाव्या लागतात. त्यांना काय राहिला बंगले नसतात, झोपडीत राहतात. विचुकाट्याची खूप भीती असते. लाईट सुद्धा नसते. सकाळी 4 वाजता उठावं लागतं. ना नाश्ता ना चहा, तसेच फडात जावे लागतं. फडात गेल्यावर ऊस म्हटलं की विचुकाट्याची खूप भीती असते. तेथे लाईट सुद्धा नसते. अजगर साप असतात. कधी पायाला चावतील तर कधी हाताला चावतील. ऊस तोडल्यावर हाताला लागलेलं पाचराट, पायाला लागलेलं कोयता, ते कसे बरे होईल याची वाट न पाहता ते व इतर लोक जेव्हा कारखान्याला जातात त्यांना आंघोळ्या करायला फार उशीर लागतो. त्यांना जेव्हा कारखान्याला जायचं असतं तेव्हा ते 2 दिवस अगोदरच कचरा भरून ठेवतात. मग काय जोरातच तयारी चालू असते कारखान्याला जायची. चटणी मसाला, डंक्यावरील मीठ मसाला कुटतात. कारखान्याला खूप थंडी असते म्हणून स्वेटर, कानटोपी घेतात. माझ्या आई वडिलांचे स्वप्न असे आहे की आमच्या लेकीसाठी आम्ही कारखाना करतो, मग आमच्या लेकीनेही काहीतरी बनवून दाखवावा. मी तेव्हा त्यांना उत्तर दिले की तुम्ही माझ्यासाठी कारखाना करणार नाही. एक दिवस असा असेल की तुमच्या हातातला कोयता मी काढेल आणि तुमचे स्वप्न पूर्ण करेल. धन्यवाद. अभिनंदन, कौतुक करूया. बाकीच्या माहिती आहे, भाषण वगैरे यापेक्षा सत्कार समारंभ, तुमचा गौरव, परवा लागलेलं लकी ड्रॉ, परवा लागलेल्या संगीत खुर्चीचे बक्षीस आणि ते 2-3 दिवस पेंडिंग ठेवले आहे का नाही. तर आपण आता बक्षीस वितरणाकडे जात आहोत. पैकी सवने सर 12,400 रुपये आपण उत्तेजनार्थ, नंतर 3, नंतर 2, नंतर 1 असं चिठ्ठ्या निवडताना बक्षीस वितरण करताना अगोदर 1 नंबरचा बक्षीस. चला शीतलताई, सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरामध्ये शीतलताईंची पैठणी. सवने सर, जालेकर बाप्पांना 1 शाल घालायची. थांबा आणि शिस्तीमध्ये या दोघाही पतिपत्नींचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. टाळ्यांच्या गजरामध्ये आपण सौ शीतलताई जालिंदर वारे, शाळा व्यवस्थापन समिती कडकच्या माजी अध्यक्षा. यानंतर पुढील बक्षीस अतिशय सामान्य कुटुंबातील जिद्दी विद्यार्थिनी ऋषिकेश. संस्कृती आणि ऋषिकेश दोघेही बांधखडक शाळेचे माजी विद्यार्थी आहेत.
मनापासून अभिनंदन. इंडक्शन शेगडी मध्ये मात्र अतिशय शांत विद्यार्थी आहे. आदरणीय सातपुते सर, आदरणीय एकनाथ दादा चव्हाण, आदरणीय केशव कोल्हे सर आणि पत्रकार धनराज पवार, सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. स्वरा